जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मित्रांनो, मागील भागातील व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधान भाग 5वा संघटन, केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण पहिले कार्यकारी यामधील कलम 61 राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्याची प्रक्रिया, कलम 62 राष्ट्रपती पदाच्या रिक्त जागेवर निवडणूक घेण्याची वेळ आणि तात्पुरती रिक्त जागा भरण्यासाठी निवडून आलेल्या व्यक्तीचा पदाचा कालावधी, कलम 63 भारताचे उपराष्ट्रपती, कलम 64 उपराष्ट्रपती हे राज्य परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील, कलम 65 उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती म्हणून काम करावे किंवा त्यांच्या पदाच्या रिक्त पदावर किंवा राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्यांचे कार्य पार पाडावे यांची सविस्तर माहिती आपण बघितली होती. त्याचप्रमाणे भारतीय संविधान भाग 5वा संघटन, केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण पहिले कार्यकारी, कलम 66 उपराष्ट्रपतीची निवडणूक, कलम 67 उपराष्ट्रपतीचा कालावधी, कलम 68 उपराष्ट्रपती पदाच्या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्याची वेळ आणि आकस्मिक रिक्त जागा भरण्यासाठी निवडून आलेल्या व्यक्तीच्या पदाचा कालावधी, कलम 69 उपराष्ट्रपतींनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे, कलम 70 इतर आकस्मिक परिस्थितीत राष्ट्रपतीचे कार्य पार पाडणे याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. कलम 66 उपराष्ट्रपतीची निवडणूक. भारताचे संविधान 1950. 1. उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत एकत्रित होणाऱ्या सदस्यांद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे केली जाईल आणि अशा निवडणुकीतील मतदान गुप्त मतदानाद्वारे होईल. 2. उपराष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही आणि जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य उपराष्ट्रपती म्हणून निवडला गेला तर तो ज्या तारखेला उपराष्ट्रपती म्हणून आपले पद ग्रहण करेल त्या तारखेला त्याने त्या सभागृहातील आपली जागा रिक्त केली आहे असे मानले जाईल. 3. कोणतीही व्यक्ती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पात्र राहणार नाही जोपर्यंत तो अ. भारताचा नागरिक आहे, ब. वयाची 35 वर्ष पूर्ण केली आहेत आणि क. राज्य परिषदेच्या सदस्य म्हणून निवडणुकीसाठी पात्र आहे. 4. जर एखादी व्यक्ती भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकार अंतर्गत किंवा कोणत्याही सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या कोणत्याही स्थानिक किंवा इतर प्राधिकरणाखाली कोणतेही लाभाचे पद धारण करत असेल तर ती उपराष्ट्रपती म्हणून निवडणुकीस पात्र राहणार नाही. स्पष्टीकरण. या लेखाच्या उद्देशासाठी एखादी व्यक्ती केवळ त्या कारणामुळे लाभाचे पद धारण करते असे मानले जाणार नाही की ती संघराज्याचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष आहे किंवा कोणत्याही राज्याचा राज्यपाल किंवा राजप्रमुख किंवा उपराजप्रमुख आहे किंवा संघराज्याचा किंवा कोणत्याही राज्याचा मंत्री आहे. 28 आणि 29 नोव्हेंबर 1948 आणि 13 ऑक्टोबर 1949 रोजी मसुदा कलम 55 वर चर्चा झाली. त्यात उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीचे नियमन करण्यात आले. 29 डिसेंबर 1948 रोजी मसुदा समितीने मांडलेल्या किरकोळ सुधारणांसह विधानसभेने हा कलम स्वीकारला. 13 ऑक्टोबर 1949 रोजी त्यात आणखी सुधारणा करण्यात आल्या. कलम 67 उपराष्ट्रपतीचा कालावधी. भारताचे संविधान 1950. उपराष्ट्रपती पदभार ग्रहण केल्याच्या तारखेपासून 5 वर्षाच्या कालावधीसाठी पदधारण करतील, परंतु उपराष्ट्रपती राष्ट्रपतींना उद्देशून आपल्या हस्ताक्षरात लिहून आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. ब. उपराष्ट्रपतींना राज्य परिषदेच्या तत्कालीन सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या आणि लोकसभेने मान्य केलेल्या ठरावाद्वारे त्यांच्या पदावरून काढून टाकता येईल, परंतु या कलमाच्या उद्देशासाठी कोणताही ठराव मांडला जाणार नाही जोपर्यंत ठराव मांडण्याच्या हेतूची किमान 14 दिवसांची सूचना देण्यात आली नसेल. क. उपराष्ट्रपती त्यांचा कार्यकाळ संपला तरी ते त्यांचा उत्तराधिकारी त्यांचे पद ग्रहण करेपर्यंत ते पद धारण करत राहतील. 29 डिसेंबर 1948 रोजी कलम 56च्या मसुद्यावर चर्चा झाली. त्यात उपराष्ट्रपतींच्या पदाचा कालावधी निश्चित करण्यात आला आणि विधानसभेने कोणतेही सुधारणाशिवाय मसुदा कलम स्वीकारला. कलम 68 उपराष्ट्रपती पदाच्या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्याची वेळ आणि आकस्मिक रिक्त जागा भरण्यासाठी निवडून आलेल्या व्यक्तीच्या पदाचा कालावधी. भारताचे संविधान 1950. 1. उपराष्ट्रपतींच्या पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे रिक्त झालेल्या पदाची निवडणूक कार्यकाळ संपण्यापूर्वी पूर्ण केली जाईल. 2. उपराष्ट्रपतींच्या मृत्यूमुळे, राजीनामा दिल्यामुळे किंवा काढून टाकल्यामुळे किंवा इतर कारणामुळे रिक्त झालेल्या पदावर भरती करण्यासाठी निवडणूक रिक्त पदाची निवड झाल्यानंतर शक्य तेवढ्या लवकर घेतली जाईल आणि रिक्त पद भरण्यासाठी निवडून आलेल्या व्यक्ती अनुच्छेद 67च्या तरतुदींच्या अधीन राहून पदग्रहण केल्याच्या तारखेपासून 5 वर्षाच्या पूर्ण कालावधीसाठी पद धारण करण्यास पात्र असेल. या द्राफ्टा कलमाचं 28 आणि 29 डिसेंबर 1948 आणि 13 ऑक्टोबर 1949 रोजी चर्चा झाली. त्यात उपराष्ट्रपतींच्या पदाच्या रिक्त जागेचे नियमन करण्यात आले. ड्राफ्ट कलम 55(5) ते 6 वर कोणतीही चर्चा झाली नाही. सर्व चर्चा मसुदा कलम 55(1) ते 4 शी संबंधित होत्या. नंतरच्या टप्प्यात मसुदा समितीने उपराष्ट्रपती पदाच्या रिक्त जागेशी संबंधित एक स्वतंत्र लेख ठेवण्याचा निर्णय घेतला
आणि मसुदा कलम 55(1) ते 4 या मसुद्यासह मसुदा कलम स्वीकारण्यात आला. कलम 69 उपराष्ट्रपतींनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे. भारताचे संविधान 1950. प्रत्येक उपराष्ट्रपती आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती किंवा त्याकरिता त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर खालील स्वरूपात शपथ घेईल किंवा गांभीर्याने प्रतिज्ञा करेल आणि त्यावर सही करेल. मी XYZ देवाच्या नावाने शपथ घेतो किंवा गांभीर्याने प्रतिज्ञा करतो की मी कायद्याने स्थापित केलेल्या भारतीय संविधानावर खरा विश्वास आणि निष्ठा ठेवेन आणि मी ज्या कर्तव्यावर प्रवेश करणार आहे ते मी निष्ठेने पार पाडेन. हा आलेख 1948च्या संविधानाचा भाग नसल्याने त्यावर चर्चा झाली नाही. मसुदा समितीने संविधान निर्मितीच्या नंतरच्या टप्प्यात तो समाविष्ट केला. कलम 70 इतर आकस्मिक परिस्थितीत राष्ट्रपतीचे कार्य पार पाडणे. भारताचे संविधान 1950 या प्रकरणात तरतूद नसलेल्या कोणत्याही आकस्मिक परिस्थितीत राष्ट्रपतीचे कार्य पार पाडण्यासाठी संसदला ती योग्य वाटेल अशी तरतूद करू शकते. 29 डिसेंबर 1948 रोजी कलम 57च्या मसुद्यावर चर्चा झाली. त्यामुळे राष्ट्रपतींना त्यांचे कार्य पार पाडण्याचे उर्वरित अधिकार मिळाले आणि 29 डिसेंबर 1948 रोजी विधानसभेने कोणतेही सुधारणाशिवाय मसुदा कलम स्वीकारला. मित्रहो, यानंतर संविधान भाग 5 संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण पहिले कार्यकारी कलम 71 राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीशी संबंधित किंवा त्यांच्याशी संबंधित बाबी. कलम 72 राष्ट्रपतींना काही प्रकरणात शिक्षा माफी देण्याचा इत्यादी देण्याचा आणि शिक्षा स्थगित करण्याचा माफ करण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार. कलम 73 संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती. कलम 74 राष्ट्रपतींना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ. कलम 75 मंत्र्यांबाबत इतर तरतुदी. यांची सविस्तर माहिती आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या भारतीय संविधानाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.